महाराष्ट्रामध्ये 44,000 एकूण गावे आहेत आणि त्यातल्या मी म्हणतो 90% गावांमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन नाही. ही बाब आता मी तुम्हाला सांगेल, तुम्ही व्हिडिओ स्किप करून जाल, पण ऐका, ही बाब किती धक्कादायक आहे तुम्हाला जेव्हा समजेल तुम्हाला कळणार देखील नाही. आज शहराचं कचऱ्याचं व्यवस्थापन, आज आपल्या दारावरती कोणतरी कचरावाला येतोय, कोणतरी एखादी घंटा गाडी येते, पण गावाखेड्यांकडचा कचरा नक्की जातोय कुठं? काय गावामध्ये प्लास्टिक वापरलं जात नाही? गावामध्ये कोणती गोष्ट घाण केली जात नाही? मग तिथला कचरा जातोय कुठं? तिथला कचरा जातोय शेतामध्ये, तिथला कचरा जातोय एखाद्या नाल्यामध्ये, तिथला कचरा जातोय नदीच्या काठी. आज तुम्हाला सांगतो, सगळ्या गावाखेड्यांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी सरकार कुठे ना कुठेतरी लक्ष देतं, किंवा लक्ष देतं म्हणण्यापेक्षा त्यांच्या योजना आहेत, पण गावाखेड्यांकडे त्या राबवल्या जात नाहीत. आज गावाकडे कुठलीही कचऱ्याची गाडी फिरकत नाही. आज गावातल्या कुठल्याच लोकांना कचऱ्याविषयी काही घेणं देणं नाहीये. सरकार निव्वळ या सगळ्या गोष्टींचा पैसा स्वतःच्या खिशात घालून घेत आहे. खिशात म्हणजे या नेत्यांच्या खिशात जाते, एवढं फक्त लक्षात ठेवा. आज अशीही गावं आहेत की जी स्वच्छता स्वतःची स्वतः करतात, पण किती अशी मोजकी गाव आहेत, हाताच्या बोटावर मोजण्यात की बाकीची गावं काय करतात याचा एकदा विचार करा. तुम्ही तुमच्या गावातल्या परिस्थितीचा एकदा विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या गावामध्ये कचरा व्यवस्थापन आहे की नाही. आणि ही व्हिडिओ तुमच्या गावातल्या सरपंचासहित सगळ्यांना शेअर करा की लाजा वाटू द्या जरा. तुम्ही निवडून आलाय, तुम्ही साधं कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकत नाही स्वतःच्या गावामध्ये, आणि स्वतःचं गाव आखी आशियामध्ये देशामध्ये टॉपला न्यायचा विचार करताय. ते असं टॉपला जाणार नाही. मला असं वाटतं गावातल्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट कुठली केली पाहिजे, तर ते म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन, आणि ते सध्या तरी महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त गावांमध्ये दिसत नाही.